स्वातंत्र्य दिनानिमित्तानं भाजप करणार राष्ट्रवाद आणि देशभक्तीचा जल्लोष। वरळी प्रोमेनेड इथे दुपारी 3 वाजता तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यात मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाण, अमित साटम सहभागी होणार आहेत। जेन झी आणि जेन अल्फा मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी होणार आहेत। स्वातंत्र्य दिनानिमित्तानंच भाजपचा हा अनोखा असा जल्लोष असेल। तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। बुलढाणा जिल्ह्याचं नाव राजमाता जिजाऊ नगर करा अशी मागणी श्वेता महाले यांनी केली आहे। भाजप आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्र्यांना यासाठी पत्र लिहिले। राजमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीला त्यांचं नाव देऊन भूमीचा सन्मान व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी तात्काळ दखल घेत प्रशासनाला कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत। राजमाता जिजाऊंच्या नावानं बुलढाणा जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल पडणार आहे। एकाच विमानात बसणं किंवा मंचावर बसणं चुकीचं नाही असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं। एकत्र आल्यावर चर्चा होते, याला भाजप जबाबदार आहे असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय। मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत पाटील यांच्या एकत्र विमान प्रवासावर सपकाळांनी ही प्रतिक्रिया दिली। एकाच विमानात प्रवास करणं, एकाच व्यासपीठावर बसणं, एकाच बसनी जाणं अशी आपली एक परंपरा आणि संस्कृती राहिलेली आहे। त्यामुळे राजकारण ही वैचारिक लढाई आहे, ही व्यक्तिगत लढाई नाही। मात्र भारतीय जनता पक्षाने पैशाच्या, सत्तेच्या आणि सोबतच गुंडागर्दीच्या माध्यमातून या आपल्या जुन्या वारशाला आणि या सभ्यपणाला कुठेतरी गालबोट लावलेलं आहे। त्यामुळे असे प्रवास करणं काही चुकीचं नाही। मात्र प्रवास झाल्यानंतर त्यावर लगेच शंकाची उपस्थित केल्या जाते, त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे। मात्र अशा प्रकारची चर्चा ही सुदृढ महाराष्ट्राकरता योग्य नाही।